नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पार्टनरशिप फायनल अकाउंट या टॉपिक मधला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5वा आज आपण बघत आहोत सुचेता अँड गायत्रीचा। मग या साइडला इन द बुक्स ऑफ सुचेता अँड गायत्री ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण घेतलेला आहे डेबिट आणि ही क्रेडिट साइड। या ओळीच्या वर ट्रेडिंग अकाउंट असणार आहे, या ओळीच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे। या साइडला बॅलन्स शीट आपण घेतलेला आहे, बॅलन्स शीटच्या टू साइड्स लायबिलिटी साइड आणि असेट साइड। मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात। अगोदर आपण प्रॉब्लेम वाचूयात। सुचेता अँड गायत्री आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2. From the following trial balance and additional information, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. तुम्हाला 31st March 2019 चा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। म्हणजे तुमचं जे अकाउंटिंग इयर आहे किंवा फिनान्शियल इयर आहे ते कसं असणार आहे, 1 एप्रिल 2018 to 31st March 2019 असं असणार आहे। खाली ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, ट्रायल बॅलन्स एज ऑन 31st March 2019, पर्टिक्युलर डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज दिलेले आहेत। खाली ऍडजस्टमेंट दिलेले आहेत। ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकची आहे, दुसरी ऍडजस्टमेंट गुड्स कॉस्टिंग ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल। थर्ड ऍडजस्टमेंट मोटिव पॉवर इन्क्लूड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर। मग या ऍडजस्टमेंटचा इफेक्ट मोटिव पॉवरला होणार आहे। फोर्थ ऍडजस्टमेंट डिप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग ॲट 5% पर एनम, लँड अँड बिल्डिंग ला ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर राईट ऑफ ₹2000 फॉर बॅड डेब्ट्स अँड मेंटेन आरडीडी ॲट 3% ऑन डेटर्स। आणि सहावी ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल ऑफ ₹4000। आता पाचवी आणि सहावी जर ऍडजस्टमेंट बघितली तर सहावी ऍडजस्टमेंट आपल्याला पहिल्यांदा केली पाहिजे आणि मग पाचवी केली पाहिजे, म्हणून थोडासा अगोदर प्रॉब्लेम वाचायचा असतो। बघा, सहावी ऍडजस्टमेंट जी बिल्स रिसिवेबलची ती पहिल्यांदा आपण करणार आणि नंतर पाचवी ऍडजस्टमेंट करणार आहोत। तर प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। ट्रायल बॅलन्स मध्ये फर्स्ट काय दिलेलं आहे, परचेस अँड सेल्स। इथं दोन्ही एकत्र दिलेलं आहे। तुम्हाला बॅलन्स माहित असला पाहिजे, परचेसेसचा बॅलन्स कुठला असतो, सेलचा बॅलन्स कुठला असतो। तर परचेसेसचा बॅलन्स कुठला असतो, डेबिट बॅलन्स असतो। मग परचेसेसची अमाऊंट किती आहे, 65,000 आणि परचेसेस येतात कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला दुसऱ्या ओळीला। टू परचेसेस 65,000। आता इथं या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला परचेस रिटर्न आहेत का, प्रॉब्लेम जर बघितलं तर याच्यात परचेस रिटर्न नाही, त्यामुळे परचेसची जी अमाऊंट आहे ती डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहिली। सेल्स किती आहेत, सेलची पण अमाऊंट डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये लिहूयात, 1,85,500। सेल्स नंतर काय आहे, वर्क मॅनेजर सॅलरी। बघा, मग हे जी वर्क मॅनेजर सॅलरी आहे म्हणून येणार कुठं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। नुसतं सॅलरी शब्द असता तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आला असता। वर्क मॅनेजर सॅलरी घेणार कुठं आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। अमाऊंट आहे 2300। त्याच्यानंतर काय आहे, कॅपिटल कुठे येतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला। सुचेताचं कॅपिटल किती आहे, 75,000, इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात। गायत्रीचं 40,000 आहे, ते पण इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात। ठीक आहे, पुढे काय आहे, ओपनिंग स्टॉक कुठे येतो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला पहिल्या ओळीला। ओपनिंग स्टॉकची अमाऊंट किती आहे, 18,700। ओपनिंग स्टॉक नंतर काय आहे, डेटर्स अँड क्रेडिटर्स। डेटरचा बॅलन्स असतो डेबिट आणि क्रेडिटरचा बॅलन्स असतो क्रेडिट। डेटर्स कुठे येतात, बॅलन्स शीटच्या असेट साइडला। किती डेटरची अमाऊंट आहे, 47,500, इनरच्या कॉलम मध्ये लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे। आणि क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला। अमाऊंट किती आहे, 35,000, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये, ऍडजस्टमेंट नाही। त्याच्यानंतर काय आहे, वेजेस अँड सॅलरीज। पहिला शब्द वेजेस आहे, म्हणजे कुठे येणार, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला। टू वेजेस अँड सॅलरी किती अमाऊंट आहे, 4,000। वेजेस अँड सॅलरी नंतर काय आहे, बिल्स रिसिवेबल काय आपली असेट आहे। बॅलन्स शीटच्या असेट साइडला इनरच्या कॉलम मध्ये रक्कम ऍडजस्टमेंट आहे 22,000। बिल्स रिसिवेबल नंतर काय आहे, बिल्स पेएबल आहे, क्रेडिट बॅलन्स आहे, काय आहे आपली लायबिलिटी आहे। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेऊयात, किती अमाऊंट आहे, 27,300।
बिल्स पेबल नंतर काय आहे डिस्काउंट. डिस्काउंटचा बॅलन्स कुठला आहे क्रेडिट. मग क्रेडिट साईडलाच येणार पण कुणाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. या ओळीच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे. एक ओळ सोडते ग्रॉस प्रॉफिट ड्रॉप डाऊन करण्यासाठी आणि मग लिहिते बाय डिस्काउंट. क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे हा डिस्काउंट रिसिव्ड आहे. बाय डिस्काउंट रिसिव्ड अमाऊंट किती आहे डिस्काउंट रिसिव्डची 400. त्याच्यानंतर काय आहे मोठी पॉवर. मोठी पॉवर कुठे येतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू मोठी पॉवर इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी म्हणजे काय जो माल तुम्ही इम्पोर्ट केलेला आहे आयात केलेला आहे त्याच्यावर तुम्हाला जो टॅक्स पेड करावा लागतो त्याला काय म्हणतात कस्टम ड्युटी. आणि कस्टम ड्युटी येते कुठं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इथे लिहिलेले बघा लिहूयात आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कस्टम ड्युटी. अमाऊंट किती आहे 1500 डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये. त्याच्यानंतर ना इंटरेस्ट. इंटरेस्टचा बॅलन्स कुठला आहे क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट. अमाऊंट किती आहे 1300. इंटरेस्ट नंतर काय आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. बघा शब्द काय आहे अनप्रोडक्टिव्ह आहेत. अनप्रोडक्टिव्ह असल्यामुळे ते येणार कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर प्रोडक्टिव्ह असते तर ट्रेडिंग अकाउंटला आले असते. अनप्रोडक्टिव्ह असल्यामुळे येत आहेत कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अमाऊंट किती आहे 3000. अनप्रोडक्टिव्ह वेजेस नंतर काय आहे ऑडिट फी. ऑडिट फी पण कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ऑडिट फी 2500. त्याच्यानंतर रेंट. रेंट पण कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडलाच. अमाऊंट आहे 1800. रेंट नंतर कन्व्हिनियन्स. कन्व्हिनियन्स पण कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कन्व्हिनियन्स. अमाऊंट किती आहे 2000. कन्व्हिनियन्स नंतर ना गुडविल. गुडविल इज अन इंटेंजिबल असेट. गुडविल आपली इंटेंजिबल असेट आहे. कुठे येणार बॅलन्स शीटच्या असेट साईडला. अमाऊंट आहे 25000. गुडविल नंतर काय आहे कॉपीराइट्स. कॉपीराइट्स आपली असेट आहे. बघा पहिल्यांदा जशी असेट आलेली आहे कॉपीराइट्स असेट आहे. बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहूयात. अमाऊंट आहे 20000. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग. बिल्डिंग पण आपली असेट आहे. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात ऍडजस्टमेंट आहे. बिल्डिंग नंतर काय आहे पार्टनर सुचेताच लोन. पार्टनरचं लोन आहे. लॅबिलिटी आहे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येणार. किती पार्टनर सुचेताचं लोन आहे 6150. त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट काय असते आपली असेट. बॅलन्स शीटच्या कुठे येणार असेट साईडला. अमाऊंट किती आहे 40000. त्याच्यानंतर काय आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक काय आपली असते असेट. अमाऊंट आहे 26000. ठीक आहे आपला इथं ट्रायल बॅलन्स झालेला आहे. बघा आता ऍडजस्टमेंट वाचूयात. ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट वाचूयात. स्टॉक ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹19,700. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट आहे. प्रत्येक ऍडजस्टमेंटला मिनिमम 2 इफेक्ट्स असतात. क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक. किती अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 19,700. आणि क्लोजिंग स्टॉकचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला. क्लोजिंग स्टॉक 19,700. त्याच्यानंतर काय आहे दुसरे ऍडजस्टमेंट वाचूयात. गुड्स कॉस्टिंग ₹3000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. 3000 चे जे गुड्स आहे ते तुम्ही फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. मग त्याचा एक इफेक्ट जो आहे तो कुठे येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि दुसरा इफेक्ट कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला फर्स्ट लिहिते बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. कितीचे डिस्ट्रीब्यूट केले 3000 चे. आणि फ्री सॅम्पल म्हणून तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताय म्हणजे एक प्रकारे मालाची ऍडव्हर्टाइजमेंट करताय. मग ऍडव्हर्टाइजमेंट जर असेल तर कुठेही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला 3000. त्याच्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट काय आहे बघा मोठी पॉवर इन्क्लुड्स ₹500 पेड फॉर डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर.
मोठी पॉवर मध्ये 500 असे इन्क्लूड आहेत की ते डिपॉझिट आहेत पॉवर मीटरच्या. मग डिपॉझिटचे जर पैसे असतील तर ते मोठी पॉवर मधनं केले पाहिजेत काय लेस. मग 1350 मधनं 500 जर लेस केले तर आउटरला आहे डिपॉझिट आहे. डिपॉझिट आपली काय होणार आहे असेट होणार आहे. आणि दुसरा इफेक्ट कुठे येणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साईडला. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण लिहिलं डिपॉझिट ऑफ पॉवर मीटर 500. त्याच्यानंतर बिल्डिंग ऍट 5%. लँड बिल्डिंग वर डिप्रिसिएशन किती आहे 5%. बिल्डिंगची रक्कम किती आहे 88,000. त्याच्यावर 5% डिप्रिसिएशन किती येते किती आहे 88,000. त्याच्यावर 5% डिप्रिसिएशन काढायचं आपल्याला. 5% म्हणजे 5/100. ह्या 20 ला 20 कॅन्सल झाले तर 880 इंटू 5 केलं तर किती डिप्रिसिएशन येते बघा किती आलं 4400 डिप्रिसिएशन आलं. डिप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट काय असतो तर त्या पर्टिक्युलर असेट मधून डिप्रिसिएशन करायचं असतं काय लेस. मग बिल्डिंग मधून आपण लेस करूयात लेस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन लेस केल्यानंतर बिल्डिंगची आउटरला अमाऊंट आली किती 83,600. आणि डिप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आहे तो कुठे येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिप्रिसिएशन ऑन बिल्डिंग 4400. आपली पाचवी जी ऍडजस्टमेंट आहे ती बॅड डेट्स आणि आरडीडीची आहे. आणि सहावी ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबलचे. तर पहिल्यांदा आपण सहावी ऍडजस्टमेंट करूया. काय सहावी ऍडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल ऑफ ₹4000. बिल्स रिसिवेबल मध्ये असं एक बिल आहे की जे डिसऑनर झालेलं आहे त्या बिलाचे पैसे आपल्याला मिळालेले नाहीत. मग जर डिसऑनर झालेलं असेल बिल तर त्याचा फर्स्ट इफेक्ट बिल्स रिसिवेबल मधून करायचं असतं काय लेस. बिल्स रिसिवेबल मधून करूयात लेस. इथे लिहिते लेस डिसऑनर ऑफ बिल. किती थाउजंडचं तुमचं बिल डिसऑनर झालेलं आहे 4000चं. 22,000 मधून जर 4000 जर लेस केले तर आउटरला येतात किती 18,000. आणि डिसऑनर ऑफ बिल याचा जो दुसरा इफेक्ट आहे तो काय केला जातो डेटर्स मध्ये ऍड. म्हणून इथे डेटर्स मध्ये लिहिते ऍड डिसऑनर ऑफ बिल. डिसऑनर ऑफ बिल किती 4000. मग इथंच टोटल लिहिते इथंच टोटल करून ठेवूयात आपण 51,500. डिसऑनर ऑफ बिल झाल्यामुळे डेटाची जी रक्कम आहे ती वाढली. आणि मग आता आपण बॅड डेट्स आणि आरडीडीची ऍडजस्टमेंट करूयात. आता बॅड डेट्स किती सांगितले तुम्हाला 2000. आता ऍडजस्टमेंट मधले बॅड डेट्स आहेत म्हणजे हे कसले बॅड डेट्स आहेत न्यू बॅड डेट्स आहेत. आणि न्यू बॅड डेट जे आहे ते डेटर्स मधून करायचे असतात काय लेस. मग डेटर्स मध्ये म्हणूया तिथं डेटर्स मधून न्यू बॅड डेट्स लेस करूयात लेस न्यू बॅड डेट्स. किती आहेत न्यू बॅड डेट 2000. न्यू बॅड डेट लेस केले डेटर्स मधून तर अमाऊंट किती येते 49,500. आणि न्यू बॅड डेट्स आहे दुसरा इफेक्ट येतो कुठं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आपल्या बॅड डेटचा फॉर्म्युला काय असतो टू बॅड डेट्स ऍड न्यू बॅड डेट्स ऍड न्यू आरडीडी लेस ओल्ड आरडीडी. आता हे जे बॅड डेट्स आहेत पहिले लिहिलेले ते कुठले असतात ओल्ड असतात ट्रायल बॅलन्स मध्ये असतात. आपल्या प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले आहेत का बॅड डेट्स तर नाही. न्यू बॅड डेट्स किती आले आपले 2000 आली. आता न्यू आरडीडी जी आहे ती किती पर्सेंट सांगितलेली आहे 3% सांगितलेली आहे. आता बघा न्यू आरडीडी काढताना लक्षात ठेवा की डेटर्सशी रिलेटेड सगळ्या ऍडजस्टमेंट करायच्या आणि मगच न्यू आरडीडीची रक्कम काढायची. मग डेटर्स मधनं हे डिसऑनर बिल ऍड केलं न्यू बॅड डेट्स लेस केले तर डेटरची अमाऊंट किती आली 49,500. त्याच्यावर 3% न आरडीडी काढा. त्याची आपली अमाऊंट किती आली 49,500. त्याच्यावर 3% म्हणजे 3/100. ह्या 20 ला 20 गेले तर किती येते 1,485. न्यू आरडीडीची रक्कम आली किती 1,485. ती तुम्ही डेटर्स मधून करणार काय लेस लेस न्यू आरडीडी. डेटर्स मधून जर न्यू आरडीडीची रक्कम तुम्ही लेस केली तर डेटरची वजाबाकी आउटरला किती येते बघा. आरडीडी
जी आहे त्याचा दुसरा इफेक्ट कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इथं आपण लिहिलेलं आहे टू बॅड डेट्स, ऍड न्यू बॅड डेट्स, ऍड न्यू आरडीडी. न्यू आरडीडी आपली किती 1485. ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्स मधली आहे का आपली, नाही. मग या दोन्हीची टोटल आउटरला घेऊयात किती 3485. आपल्या सगळ्या ज्या ऍडजस्टमेंट आहेत त्या झालेल्या आहेत. आता काय करायचं, पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचा, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग बॅलन्स शीट क्लोज करायचा. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही साईडची टोटल करा, डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची. कुठल्या साईडची टोटल मोठी येते बघा, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची टोटल मोठी येते 2,08,200. किती येते 2,08,200 येते. ती दोन्ही साईडला लिहिली 2,08,200. ह्या क्रेडिट साईडच्या टोटल मधून जर डेबिट साईडची टोटल लेस केली तर येतोय काय, किती फरक येतोय 1,15,850. हा काय आला आपला ग्रॉस प्रॉफिट आला. बघा ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे काय आला, हा ग्रॉस प्रॉफिट आला. क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट काय येतं, ग्रॉस प्रॉफिट. हे वाक्य फ्रेजला पण येतं. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे कुठे ट्रान्सफर करायचं असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे पण वाक्य येऊ शकतं बघा, ग्रॉस प्रॉफिट इज ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहूयात बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. किती आला 1,15,850. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन केल्यानंतर काय करायचं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कुठली साईड मोठी येते बघा, क्रेडिट साईड मोठी येते का डेबिट साईड मोठी येते. बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती 1,17,550. दोन्ही साईडला लिहिले 1,17,550 आणि क्रेडिट साईडच्या टोटल मधून डेबिट साईडची टोटल लेस केली तर फरक आला किती 97,365. क्रेडिट साईड मोठी आली म्हणजे आला काय नेट प्रॉफिट. हा जो नेट प्रॉफिट आहे तो पार्टनर्स मध्ये वाटायचा. इथं लिहिलेलं आहे मी टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर सुचेता कॅपिटल अकाउंट आणि गायत्री कॅपिटल अकाउंट. आता दोघींमध्ये वाटायचे. तुम्हाला स्टार्टिंगला रेशो दिलेला आहे की कुठल्या रेशो मध्ये नेट प्रॉफिट वाटायचे, तर कुठल्या रेशो मध्ये गायत्री आणि सुचेता मध्ये वाटायचे 3:2. या रेशो मध्ये नेट प्रॉफिट तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. मग बघूया आपण वर्किंग नोट्स मध्ये कसं डिस्ट्रीब्यूट करायचा. नेट प्रॉफिट जो आहे आपल्याला तो कुठल्या रेशो मध्ये वाटायचा, 3:2 रेशो मध्ये वाटायचा. आपला नेट प्रॉफिट आलेला आहे 97,365. मग इथे लिहिलं सुचेता कॅपिटल गायत्री कॅपिटल 3. आता सुचेताला किती येतं बघूया 3:2 5. 5 पैकी सुचेताचा हिस्सा किती आहे 3 आणि 5 पैकी गायत्रीचा हिस्सा किती आहे 2. मग आता काय करायला पाहिजे 97,365 ला जर 5 न भागा किती येत आहे 19,473. 19,473 गुणिले 3 केलं तर येते 58,419 आणि 19,473 गुणिले 2 केलं तर किती येते 8,946. म्हणजे सुचेताला नेट प्रॉफिट मिळतोय 58,419 आणि गायत्रीला 38,946. हा जो नेट प्रॉफिट आहे तो कुठे घ्यायचा, इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहिलेलं आहे तिथं घेऊयात. सुचेताला किती मिळतोय सुचेताला मिळतोय किती 58,419 आणि गायत्रीला मिळतोय किती 38,946 आणि दोघींच्या नेट प्रॉफिटची टोटल बरोबर आउटरला दिसली पाहिजे. हा जो नेट प्रॉफिट आहे तो कॅपिटल मध्ये करायचा असतो काय ऍड. मग कॅपिटल मध्ये म्हणते ऍड नेट प्रॉफिट. सुचेताच्या कॅपिटल मध्ये तिचा नेट प्रॉफिट ऍड करूयात. ऍड नेट प्रॉफिट गायत्रीच्या इथं पण लिहिलात ऍड नेट प्रॉफिट. आता सुचेताचा किती आलेला 58,419 आणि गायत्रीचा किती आलेला 38,946. दोघींच्या कॅपिटलची टोटल आउटरला घेऊयात किती येते बघा 1,33,419. ही कुणाची आली सुचेताची आली आणि गायत्रीची किती येते 78,946. नेट प्रॉफिट आपण ऍड केला, कॅपिटलची टोटल आपण आउटरला घेतली. आता काय करायचं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची दोन्ही साईडची टोटल करा. सेम येते का बघा. तर लायबिलिटी साईडची टोटल येते किती 2,80,815. 2,80,815 आणि असेट साईडची पण टोटल तेवढीच येते किती 2,80,815. मग दोन्ही साईडची आपली टोटल सेम आलेली आहे. आपला प्रॉब्लेम बरोबर आहे.
बघा अशा प्रकारे आपला हा जो प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 5वा जो आहे सुचेता आणि गायत्रीचा तो पूर्ण सोडवून झालेला आहे. ठीक आहे, याच्यानंतर आपण पुढचे जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे ते पण घेतोय आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला पण आपण सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर. ठीक आहे, मग इथं मी थांबते. असेच हे जे व्हिडिओ आहेत आपले तयार केलेले आपल्या 12वीच्या इतर मुलांना पण विद्यार्थी मित्रांना पण सेंड करा, जेणेकरून त्यांना पण आपलं अकाउंट जे आहे ते सोपं जाईल, इझी जाईल. ठीक आहे, थांबते. थँक्यू.